ओके, आता सुरू झाले. आधी सुरू नव्हतं झालं. जस्ट मला चेक करू दे सगळं व्यवस्थित आहे का. ठीक आहे. तर ओके, जय भीम मित्रांनो. तर आजही आपण बघणार आहोत द हिंदू न्यूजपेपर एडिटोरियलचं इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन. याचा कुणी कुठं कसा वापर करायचा हे जर मला प्रायव्हेटमध्ये विचारलं किंवा मेसेज करून विचारलं तर मी सांगत राहील किंवा त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवेल. बाकी इथं वेळ वाया न घालवता सुरू करतो मी. काय तर आज तारीख आहे 2 जून 2020. ठीक. ओमिनस सिग्नल्स. ओमिनस म्हणजे अशुभ, सिग्नल्स म्हणजे चिन्हे. ऑन स्लो डाऊन ऑफ इंडियाज इकॉनॉमी. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या स्लोडाऊन वरती अशुभ चिन्हे. आता हेडिंग हे सगळे. ग्रोथ फिगर्स विल वर्सन ॲज इंडिया वेट्स फॉर फुल इम्पॅक्ट ऑफ लॉकडाऊन. ग्रोथ वाढीचे आकडे खराबच होतील जसं जसं इंडिया वाट बघतो लॉकडाऊनच्या पूर्ण परिणामाची. जसं जसं इंडिया वाट बघतो लॉकडाऊनच्या पूर्ण परिणामाची तसं तसं वाढीचे आकडे खराबच होत जातील. India's economy is in a severe slowdown that is only going to get worse in a pandemic stricken world. इंडियाची भारताची अर्थव्यवस्था ही सिव्हिअर तीव्र स्लोडाऊन मध्ये आहे, जी फक्त खराबच होत जाणार आहे महामारीग्रस्त जगामध्ये. काय महामारीग्रस्त इंडियाची अर्थव्यवस्था ही तीव्र स्लोडाऊन मध्ये आहे, जी वरचेवर खराबच होत जाणार आहे महामारीग्रस्त जगामध्ये. 3 months after Finance Ministry Mandarin's prognosticated that India's growth slowdown had bottled out, the latest economic data has belied that prediction. 3 months after Finance Ministry Mandarin's prognosticated that India's growth slowdown had bottled out. Bottled out म्हणजे बॉटल मधून बाहेर आली. काय भारताच्या वाढीची घट, स्लोडाऊन म्हणजे घट, भारताच्या वाढीची घट ही बॉटल मधून बाहेर आली म्हणजे आता रुळावर आली होती. घट झालीच होती, वाढीची घट म्हणजे वाढ तर व्हायला लागलीच, पण आधी जास्त फास्ट वाढ होत होती, आता कमी कमी वाढ होते. म्हणजे वाढीची घट आधी 8% होत होती तर मग 7% नी आली, मग 6% नी आली, मग 5% नी होते. वाढ तर होतच आहे की, आधी 8% नी वाढ होत होती, आता 5% नी होत आहे. पण वाढीचा दर कमी झाला, वाढीची स्पीड कमी झाली. तर मग काय, भारताच्या वाढीची घट ही बॉटल्ड आउट झाली म्हणजे एकदम टोकाला पोहोचून आता बाहेर आली, आता इथून वरच जाईल असं फायनान्स मिनिस्ट्रीच्या मंदारिन्स म्हणजे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी भाकीत, प्रोग्नॉस्टिकेटेड म्हणजे भाकीत केल्याच्या 3 महिन्यानंतर भारताच्या वाढीची घट ही टोकाला जाऊन वर आली, खालच्या टोकाला जाऊन वर आली असं फायनान्स मिनिस्ट्रीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी भाकीत केल्याच्या 3 महिन्यानंतर लेटेस्ट इकॉनॉमिक डाटा 3 महिन्यानंतर नुकताच आलेला इकॉनॉमिक डाटा ह्याने बिलाईड खोटं ठरवलेलं आहे ते आधीचं प्रेडिक्शन. क्रुशियली मुख्य म्हणजे the GDP growth estimates for the January-March quarter and the full fiscal year barely reflect the impact of the public health crisis and the stringent lockdowns which were imposed nationwide only from March 25. Crucially मुख्य म्हणजे the GDP growth estimates for the January-March quarter and the full fiscal year, की जानेवारी-मार्च क्वार्टर साठीचे आणि पूर्ण आर्थिक वर्षासाठीचे जीडीपी वाढीचे आकडे, जीडीपी वाढीचे अंदाजित आकडे, हे आकडे बेअरली रिफ्लेक्ट, हे आकडे क्वचितच दाखवतात, म्हणजे बऱ्यापैकी दाखवतच नाही. म्हणजे आकडे क्वचितच दाखवतात परिणाम. कशाचा परिणाम? पब्लिक हेल्थ क्रायसिसचा परिणाम आणि कडक अशा लॉकडाऊनचा परिणाम. मग काय, लॉकडाऊन विच वेर इम्पोज्ड, जे लादल्या गेले होते राष्ट्रभर, नेशन वाइड, ओनली फ्रॉम मार्च 25 पासूनच. ओके. The NSO's estimates show fourth quarter and fiscal 2019-20 growth slumped to 3.1% and 4.2% respectively, the slowest pace in 11 years. NSO चे अंदाजित आकडे दाखवतात, काय दाखवतात, की चौथ्या क्वार्टरचे आणि 19-20 या फिस्कल वर्ष याची ग्रोथ, NSO चे आकडे दाखवतात की चौथं क्वार्टर आणि आर्थिक वर्ष 19-20 याची ग्रोथ, याची वाढ ही स्लम्प झाली म्हणजे घटली
3.1 वरती आणि 4.1 वरती अनुक्रमाने रिस्पेक्टिव्हली. हे फोर्थ क्वार्टर 3.1 एवढं झालं आणि फिस्कल आर्थिक वर्ष 19-20 हे 4.2 एवढं झालं, जे की आहे स्लोएस्ट पेस इन 11 इयर्स, जी आहे 11 वर्षामध्ये सगळ्यात स्लो स्पीडचं. ठीक आहे. पुढं the government says the lockdown impacted data flow and with statutory reporting timelines extended the estimates would likely undergo revision. काय गव्हर्नमेंट म्हणतं की लॉकडाऊन मुळे डाटा फ्लोला परिणाम झालाय, म्हणजे माहितीच्या देवाणघेवाणीवरती परिणाम झालेला आहे, म्हणून योग्य ते आकडे आले नाहीत असं त्यांचं म्हणणं. तर गव्हर्नमेंट म्हणतं की लॉकडाऊनने माहितीच्या देवाणघेवाणीवरती परिणाम केलाय आणि विथ स्टॅच्युटरी रिपोर्टिंग टाइमलाइन्स एक्सटेंडेड आणि कायदेशीररित्या माहिती देण्याच्या वेळा ह्या वाढवलेल्या असताना आणि कायदेशीररित्या माहिती देण्याच्या वेळा वाढवलेल्या असताना हे असताना जे काही अंदाजित आकडे आहेत ते वुड लाईकली अंडरगो रिव्हिजन. हे शक्य आहे की आता रिव्हिजनच अंडरगो होतील, म्हणजे रिव्हिजनच होईल त्यांचं, म्हणजे बदलतील. म्हणजे आता जे कमी आकडे दाखवत आहेत ते नंतर माहिती जास्त आली की आकडे वाढतील आणि आपली ग्रोथ जरा जास्त स्पीडनं होत आहे असं दाखवतील असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. However, काही असलं तरी the fact that gross value added numbers for the first 3 quarters have been revised significantly downwards shows that the economic malaise was deep and widespread even before the novel coronavirus landed on Indian shores. काय काही असलं तरी fact that the gross value added numbers for the first 3 quarters have been revised significantly downwards. काही असलं तरी ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड ची आकडे पहिल्या 3 क्वार्टर करिताचे have been revised significantly downwards. काय तर पहिल्या 3 क्वार्टर म्हणजे बघा वर्षात 12 महिने राहतात, तर 4 क्वार्टर मध्ये ते डिवाइड केलं म्हणजे 3-3 महिन्याचा एक क्वार्टर आला. ठीक आहे. तर मग काय की काही असलं तरी पहिल्या 3 क्वार्टर चे आकडे सिग्निफिकंटली डाऊनवर्ड्स असे रिवाइज केले. काही झालं तरी पहिल्या 3 क्वार्टरचे ग्रॉस व्हॅल्यू ऍडेडचे आकडे सिग्निफिकंटली डाऊनवर्ड्स असे रिवाइज केलेले आहेत. ही फॅक्ट रिवाइज केलेले आहेत. ही फॅक्ट शोज, ती फॅक्ट दाखवते की द इकॉनॉमिक मलेस वॉज डीप अँड वाईड स्प्रेड. ती फॅक्ट दाखवते की आर्थिक रोग हा एकदम खोलवरती आणि दूरवर पसरलेला होता. इवन बिफोर द नोवल कोरोना व्हायरस लँडेड ऑन इंडियन शोर्स. हे नोवेल हे नवीन आलेला कोरोना व्हायरस भारताच्या शोर्स म्हणजे त्याला काय म्हणता येईल, नदीचा काठ, समुद्राचा काठ. तर भारताच्या काठावरती नोवेल कोरोना व्हायरस येण्याच्या अगोदरच हे जे आकडे डाऊनवर्ड केले गेले होते, ती फॅक्ट दाखवते की भारताच्या अर्थव्यवस्थेचा रोग हा फार खोल आणि सर्वदूर पसरलेला होता. ठीक आहे. पुढं 4 of the 8 industry sectors that together comprise the GVA are now revealed to be in far worse shape than was reported earlier. काय 4 of the 8 industry sectors, 8 इंडस्ट्री सेक्टर्स पैकी 4 जे टुगेदर कंप्राइज द GVA. काय 8 इंडस्ट्री सेक्टर, 8 इंडस्ट्रीचे सेक्टर जे सगळे मिळून कंप्राइज करतात GVA ला. म्हणजे GVA या 8 इंडस्ट्री सेक्टर चा मिळून बनतो. त्यातले चार आर नाउ रिव्हील्ड टू बी, त्यातले 4 हे आता उघडल्या गेलेले आहेत असे म्हणून की ते फार वर्स शेप मध्ये आहेत दॅन वॉज रिपोर्टेड अर्लियर. आधी रिपोर्ट केल्यापेक्षा एकदम वाईट परिस्थितीमध्ये ते आहेत असं उघड झालेलं आहे. ठीक आहे. 2 मिनिटं मी माझी युट्यूबची लिंक तुम्हाला शेअर करतो. म्हणजे आता सध्या फेसबुकवर चालू आहे, पण एखाद्याला युट्यूबवर फॉलो करायचं असेल तर त्याच्यावरती सबस्क्रायबर जास्त झाले की मग आपल्याला युट्यूबवर लाईव्ह करता येईल. बाकी काही तुमचे डाऊट्स असतील तर मला विचारत चला.
ठीक आहे, ओके. प्रणाला बोला. एक मिनिट मला बघू दे जरा, बिघडलंय काय? नाही, चला ओके, चालू आहे, ठीक आहे. This includes manufacturing which contracted for a third straight quarter and shrank by 8 वर बघा, वर म्हटलं होतं 8 सेक्टर्स ना, 8 सेक्टर्स असतात जेव्हीए मध्ये, त्यातले 4 असे उघडल्या गेलेले आहेत की ते फारच वाईट परिस्थितीमध्ये आहेत त्याच्या अगोदर रिपोर्ट केल्यापेक्षा. दिस इन्क्लूड्स मॅन्युफॅक्चरिंग, मग यापैकी इन्क्लूड करते मॅन्युफॅक्चरिंग जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर अ थर्ड स्ट्रेट क्वार्टर अँड श्रँक बाय 1.4% इन द फोर्थ क्वार्टर. हे ज्याच्यामध्ये इन्क्लूड येतो मॅन्युफॅक्चरिंगचा, जे कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे आकुंचन पावलं सरळ तिसऱ्या क्वार्टरसाठी, म्हणजे पहिलं दुसरं तिसरं म्हणजे कंटिन्युअस 3 क्वार्टर करता ते आकुंचन पावलेलं आहे, आणि आकुंचन पाहून श्रँक झालं बाय 1.4% इन द फोर्थ क्वार्टर. चौथ्या क्वार्टर मध्ये तर 1.4%नी ते आकुंचन पावलं. दिस इन्क्लूड्स मॅन्युफॅक्चरिंग. त्याशिवाय आता हे सेमीकॉलन म्हणजे दिस इन्क्लूड्स मॅन्युफॅक्चरिंग, आणि परत दिस इन्क्लूड्स कन्स्ट्रक्शन, अ मेजर जॉब जनरेटिंग ऍक्टिव्हिटी that continue to weaken and contracted 2.2%, and the two largest services categories. काय दिस इन्क्लूड्स, हे 4 जे आहेत त्याच्यापैकी कोणकोणते? मॅन्युफॅक्चरिंग झालं, परत एक कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन कोणतं कन्स्ट्रक्शन? अ मेजर जॉब जनरेटिंग ऍक्टिव्हिटी, ही जॉब, एक मोठी जॉब तयार करणारी ऍक्टिव्हिटी ही कन्स्ट्रक्शन, जी कंटिन्यू टू वीकन, जी वरचेवर कमजोर होत राहिली आणि कॉन्ट्रॅक्ट झाली 2.2 पर्यंत. आणि मग दिस इन्क्लूड्स मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन आणि 2 लार्जेस्ट सर्व्हिसेस कॅटेगरीज, आणि 2 सर्वात मोठ्या सर्व्हिसच्या कॅटेगरीज, अशा 4 गोष्टी याच्यात अंतर्भावित आहेत की ज्या फार वर्स शेप मध्ये आहेत अगोदर रिपोर्टिंग केल्यापेक्षा. The revisions in the trade, transport, hotels and communications and financial, real estate and professional services sectors have cut third quarter growth figures by 1.6% and 4% points respectively. काय? The revision in, आणि रिव्हिजन म्हणजे बदल कशातला? ट्रेड, ट्रान्सपोर्ट, हॉटेल्स, कम्युनिकेशन्स याच्यामधला, ट्रेड, ट्रान्सपोर्ट, हॉटेल्स अँड कम्युनिकेशन्स अँड फायनान्शियल, रिअल इस्टेट अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस सेक्टर्स, या 2 सेक्टर्स मधले ह्या कट, या दोघांमधलं रिव्हिजन याने कट केलेला आहे थर्ड क्वार्टरचे ग्रोथ फिगर्स बाय 1.6% अँड 4 पर्सेंटेज पॉइंट्स रिस्पेक्टिव्हली. अनुक्रमाने या दोन्ही मधला आकडे रिवाइज करून कट केलेले आहेत, थर्ड क्वार्टर साठीचे आकडे रिवाइज करून कट केले गेलेले आहेत 1.6%नी आणि 4 पर्सेंटेज पॉइंट्सनी. पर्सेंटेज पॉइंट्स वेगळं, पर्सेंट वेगळं, पर्सेंटेज पॉइंट्स वेगळं, म्हणजे आधी 8% होतं तर हे 4% झालं. 8% होतं ते 4% झालं, म्हणजे 4 पर्सेंटेज पॉइंट न कमी झालं. ओके, पण हे कमी कितीनं झालं, किती पर्सेंटनी? तर मग ते ऑलमोस्ट 50%नी कमी झालं असं म्हणावं लागेल. कळलं का? पण हे पर्सेंटेज पॉइंट्स. द इकॉनॉमी इज विजिबली मायर्ड इन अ demand drought that is unlikely to abate any time soon. The economy is visibly mired. इकॉनॉमी, अर्थव्यवस्था ही सरळ सरळ दिसते की ती मायर झालेली आहे. मायर झालेली म्हणजे अडकून पडलेली आहे इन अ डिमांड ड्रॉट. डिमांड म्हणजे लोकांची डिमांड जी आहे, लोक खरेदी जे करतात त्याच्या ड्रॉट मध्ये. ड्रॉटला काय म्हणता येईल मराठीमध्ये? चांगला शब्द आहे बघा, मला मराठी तेवढी येत नाही, याच्याद्वारे माझी मराठी शिकणं होते. ड्रॉटला काय? दुष्काळ, म्हणजे माहित असतं हे, पण त्या वेळेला येत नाही शब्द आपल्या डोक्यात. दुष्काळ, अनावृष्टी, अवर्षण. मग काय की इकॉनॉमी ही ठळकपणे दिसते की अडकून पडलेली आहे डिमांडच्या दुष्काळामध्ये. दॅट इज अनलाइकली टू अबेट एनी टाइम सून, जे शक्यता नाही की वाढेल नुकतंच, एनी टाइम सून, की लगेच ती काय वाढेल अशी शक्यता नाही. प्रायव्हेट कन्झम्पशन स्पेंडिंग विच अकाउंट्स फॉर
5 to 60% of GDP, extended a downtrend as growth slid to 2.7%. Private consumption spending, प्रायव्हेट खर्चासाठीची खर्च, प्रायव्हेट वापरासाठीचा खर्च जो अकाउंट करतो जीडीपीच्या 55 ते 60% पर्यंत, तो एक्सटेंडेड डाऊन ट्रेड, या खर्चाने जे काही खाली जायची ट्रेंड आहे तो एक्सटेंड केला, कारण ग्रोथ खाली गेली 2.2%, ग्रोथ स्लीड टू 2.7%. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी कॉन्ट्रॅक्टेड फॉर अ थर्ड कन्झिक्युटिव्ह क्वार्टर अँड स्लँक 6.5%. इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी आकुंचित पावली फॉर अ थर्ड, सरळ तिसऱ्या क्वार्टर करता, म्हणजे सलग 3 क्वार्टर करता इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी कॉन्ट्रॅक्ट झालेली आहे आणि आकुंचन पावली 6.5%. पुढं, data coming in for the current fiscal are revealing the devastating impact that the lockdown has had. Data coming in for the current fiscal, सध्याच्या आर्थिक वर्षाकरताचा जो डाटा येत आहे तो डाटा रिव्हील करत आहे, उघड करत आहे, डिवास्टेटिंग इम्पॅक्ट दॅट द लॉकडाऊन हॅज हॅड, की लॉकडाऊनने हॅज हॅड कसा घडून आणलेला आहे, त्याचा डिवास्टेटिंग परिणाम, त्याचा एकदम भयानक परिणाम या आर्थिक वर्षाकरता येत असलेला डाटा उघड करत आहे. Output at the 8 core industries that represent 40% of the index of industrial production contracted by an alarming 38% in April. काय? Output at the 8 core industries, 8 मुख्य इंडस्ट्रीज ज्या रिप्रेझेंट करतात इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा 40% भाग, त्या 40% IIP म्हणतात त्याला. IIPचा 40% भाग रिप्रेझेंट करणाऱ्या 8 कोर इंडस्ट्रीचा आउटपुट, तो आउटपुट कॉन्ट्रॅक्ट झाला, आकुंचित पावला बाय अलार्मिंग 38%, एकदम काळजी वाटणाऱ्या 38%नी तो ते आउटपुट आकुंचन पावलेला आहे एप्रिलमध्ये. मर्चंडाइज एक्सपोर्ट्स रँक 60% इन द सेम मंथ. काय? वस्तूंचा एक्सपोर्ट याचे आकुंचन पावले आहे याच महिन्यामध्ये 60%. The RBI, which cut interest rates on May 22, was categorical in its assessment that a recovery would likely start only from the October quarter. RBI जिने इंटरेस्ट रेट्स मे 22 लाच कट केला होता, ती एकदम कॅटेगोरिकल होती, एकदम स्पष्ट होती तिच्या असेसमेंट मध्ये, तिच्या शोधामध्ये, की रिकव्हरी वुड लाईकली स्टार्ट, की जी काही रिकव्हरी आहे ती अंदाजितपणे सुरुवात होईल ऑक्टोबर क्वार्टर पासूनच. ऑक्टोबर क्वार्टर पासूनच. कोणकोणते क्वार्टर असतात? आपले एप्रिल पासून सुरू होते. एप्रिल मे जून हे पहिलं क्वार्टर, जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे दुसरं क्वार्टर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तिसरं क्वार्टर आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च हे चौथं क्वार्टर. ओके. पुढं, फॉर इव्हन दॅट टू मटेरियलाइज द सेंटर मस्ट ऍक्ट. पण हे ऑक्टोबर पासून सुरू होते असं आरबीआय म्हणत होता, अंदाजितपणे ऑक्टोबर पासून सुरू होईल, पण इव्हन दॅट टू मटेरियलाइज, पण तेही खरं ठरण्यासाठी सेंटरनं काम करायलाच पाहिजे. Its package so far has been focused on credit enhancement measures that ease supply side constraints and structural reforms that may bear fruit over a longer horizon. Its package so far has been focused on credit enhancement measures. त्याचं पॅकेज, त्याचं म्हणजे गव्हर्नमेंटचे पॅकेज, गव्हर्नमेंटचं पॅकेज सो फार आतापर्यंत हॅज बीन फोकस्ड ऑन, आतापर्यंत फोकस राहिलेला आहे क्रेडिट इन्हान्समेंट मेजर्स वरती, की कर्ज द्यायचं आहे, कर्ज वाढीच्या मार्गावरती फोकस असलेलं त्यांचं पॅकेज आहे. दॅट इज सप्लाय साइड कंट्रोल. मग कर्ज वाढीचे मार्ग जे मोकळं करतात सप्लाय साइड कन्स्ट्रेंट, की सप्लायच्या बाजूचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मोकळं करतात आणि स्ट्रक्चरल रिफॉर्म्स मोकळं करतात. दॅट मे बिअर फ्रूट ओव्हर अ लॉंगर हॉरिझॉन. या दोन गोष्टीवर अवलंबून असलेलं त्यांचं पॅकेज आहे, जे बिअर फ्रूट करेल, ज्याला फळ येईल ओव्हर अ लॉंगर हॉरिझॉन, दूरवरच्या परिक्षेत्रात, ज्याला फळ येईल दूरवरच्या परिक्षेत्रात. बट द इम्पेरेटिव्ह नाउ इज टू बाईट द बुलेट and opt for a massive fiscal stimulus
that actually puts cash in the hands of consumers and the millions of jobless youth in order to help revive demand. काय? But the imperative now is to bite the bullet. पण आता महत्वाची गोष्ट आहे की बाईट द बुलेट. बाईट द बुलेट म्हणजे एकदम महत्वाचं काम आहे कोणतं आहे ते करायची किंवा अवघडवालं काम करायचं वेळ आहे आता. अँड ऑप्ट फॉर अ मॅसिव्ह फिस्कल स्टिम्युलट्स. आणि निवडायची गरज आहे भव्य दिव्य अशा फिस्कल स्टिम्युलेट्सची, म्हणजे सरकारकडून पैसे जास्त खर्च होणं अशा स्टिम्युलेट्सची गरज आहे ज्याद्वारे जे ऍक्च्युली पुट्स कॅश इन द हँड्स ऑफ कस्टमर्स, जे ऍक्च्युली कंझ्युमर्सच्या हातामध्ये कॅश देईल असं मॅसिव्ह फिस्कल स्टिम्युलट्स निवडायची सरकारला गरज आहे कंझ्युमरच्या हातात. अँड मिलियन्स ऑफ जॉबलेस युथ, आणि जे काही लाखो जॉबलेस युथ आहेत त्यांच्या हातात आणि कंझ्युमरच्या हातात कॅश द्यायची गरज आहे इन ऑर्डर टू हेल्प रिवाइव्ह डिमांड, जेणेकरून डिमांडला रिवाइव्ह करण्यासाठी, डिमांडला नवीन उभारी देण्याकरता. म्हणजे लोकांच्या हातात पैसे गेले तर लोक खर्च करतील आणि इकॉनॉमी परत रुळावर येईल असं असतं. बघा, यावरून मला एक नेहमी वाटत आलेलं आहे की एखाद्याला जॉब लागला, आता क्लर्कचाही जॉब लागला की लगेच 20,000 पगार असते, ऑफिसरचा जॉब लागला की लगेच जवळपास 40,000 पगार असते, आणि जोपर्यंत जॉब नसतो तोपर्यंत पोरांची एवढी अडचण असते की बिचाऱ्यांना 1,000 2,000 हजारही मिळत नाही. तर माझं म्हणणं, सरकारनं अशी सोय करायला पाहिजे, सरकारनं किंवा घरच्यांनी तर पगार द्यायलाच पाहिजे. घरच्यांनी लेकरांना पगार फिक्स ठरवून द्यायला पाहिजे, जसं कुठलंही ऑर्गनायझेशन देते. पण तसं होत नसेल तर सरकारने किंवा दर महिन्याला ऍटलिस्ट 1,000 दिले ना, तर काही ना काही म्हणजे चांगल्या पोरांना किंवा ज्यांना कळतं पैसे कसे वापरावे, तर ते त्याचा चांगला वापर करून चांगली प्लॅनिंग करू शकतील बघा. ओके, तर आजच्या दिवसाकरता एवढंच. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. सी यू नेक्स्ट टाइम.